आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट बनणारा ओला जवळा आणि त्याची छानशी रेसिपी। सगळ्यात पहिल्यांदा आपण जवळ्याला स्वच्छ धुतलेलं आहे 2-3 वेळा पाण्याने आणि त्याला चांगलं पिळून घेऊन त्याच्यामधून सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आणि त्याला आपण एका पातेल्यामध्ये असं घेतलेलं आहे। आता त्याला चांगलं आपण परतून घ्यायचं आहे, म्हणजे जवळ्यामध्ये जेवढं काही पाणी असेल ते आपण चांगलं परतल्यामुळे निघून जाईल आणि तो एकदम सुकासा फडफडीतमध्ये तो होऊन जाणार। आता आपल्याला त्याला एका साईडला आपण ते केलेलं आहे। आता आपण दुसऱ्या साईडला एका त्याच पातेल्यामध्ये थोडं तेल घ्यायचं आहे। हा जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसे तेलाची क्वांटिटी जर तुम्हाला जमणार असेल तर एक्स्ट्रा ठेवा। काही लोकांना तेल जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे याच्यात मी तेल आम्हाला आवडतं म्हणून मी जास्त ठेवलं आहे। आता त्याच्यामध्ये मी लसूण बारीक करून टाकलेली आहे आणि कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। त्याला व्यवस्थित चांगला फ्राय करायचा आहे। त्याच्यामध्ये मी कोकमही ॲड केलेलं आहे आणि मी थोड्या वेळानंतर त्याच्यामध्ये आंबाही टाकणार आहे। आंबा जो माझ्याकडे आहे तो थोडा गोड आहे, आंबट नाही आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कोकम ॲड केलं आहे। तुमच्याकडे जर आंबा असेल आणि तो जर थोडा आंबट असेल तर तुम्हाला कोकम वेगळं परत टाकायची गरज नाही। याच्यामध्ये जितकं जास्त आंबट असतं तेवढं चवीला खूप छान असतं। आता मी याच्यामध्ये मसाला, लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी जो चांगला भाजून घेतलेला जवळा होता तो मी याच्यामध्ये ॲड केला आहे आणि आंब्याचे पीस टाकलेत। आंबा थोडासा पिकलेल्यासारखा झाला आहे त्याच्यामुळे तो गोडही लागतो आहे, म्हणूनच मी सेपरेट कोकम ॲड केला आहे। तुम्ही कोकम फक्त टाकू शकता किंवा आंबाही टाकू शकता। व्यवस्थित चांगलं मिक्स केलं आहे आणि ह्याला असं आधी आपण ओपनच शिजवायचं आहे। वरती झाकण थोड्या वेळाने मारूया। 2 मिनटासाठी फक्त झाकण ठेवा, जास्त वेळ झाकण ठेवू नका, कारण जर तुम्ही जास्त वेळ झाकण ठेवलं तर ते शिजून जातं। अशा प्रकारे आपला रेडी आहे।